नमस्कार मंडळी. आज आपण इंग्रजीमध्ये एक शब्द आहे रेनबो. तर त्याला जर आपण आपल्या भाषेमध्ये जर बघितलं तर आपण इंद्रधनुष्य असा शब्द वापरतो. आता इंग्रजी जर शब्द बघितला तर तुम्ही तो कंपाऊंड वर्ड आहे, म्हणजे दोन शब्द एकत्र आलेले आहेत, रेन आणि बो. बरोबर आहे. जर तुम्ही कुण्याही मुलाला विचारलं तर रेन म्हणजे काय रे, तर तो म्हणेन रेन म्हणजे पाऊस किंवा रेन म्हणजे वर्षा. आणि बो बो याचा अर्थ होतो धनुष्य, जसं बो अँड ॲरो. बरोबर आहे, धनुष्य आणि बाण, तर त्यातला तो धनुष्य. आता जेव्हा पाऊस वगैरे पडतो, अतिशय विहंगम ते दृश्य असतं. आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. सप्तरंगांची उधळण होते, मनाला मोहित करणारं असं ते दृश्य आहे. आणि मग त्याचा आकार जर बघितला तुम्ही तर तो साहजिक धनुष्यासारखा आहे, म्हणून आपण त्याला धनुष्य असा शब्द वापरला. अडचण आहे इंग्रजीमध्ये रेनबो आणि मराठीमध्ये काय घेतलं आपण, इंद्रधनुष्य. आता इथं आपल्याला त्या इंद्राविषयी काही इथं चर्चा करण्याची ती जागा नाहीये. आता तुम्ही म्हणता सर तो देवांचा राजा आहे, ऋग्वेदातले ते प्रमुख देवता आहे, त्याच्यावर आपण नंतर बोलूयात. आता जर तुम्ही तसा आधार घेतला तर तो देवांचा राजा इंद्र आहे, याच्याविषयी काही चर्चेचा हा मुद्दा नाही इथं, मी आधीच म्हटलं आपल्याला. परंतु मग तेथेच आपल्याला हेही मान्य करावं लागतं की पाऊस किंवा पर्जन्य देवता म्हणून आपण मग कुणाचं नाव घेतो, इंद्राचं घेतो का? ठीक आहे, ते देवांचे राजे आहेत हे जरी मान्य केलं तर मग पर्जन्य देवता म्हणून कुणाचा उल्लेख करावा लागतो, तर साहजिक आहे तो वरुण राजांचा करावा लागतो. मग आता वरुण देवता ही वेगळी आहे, जी पावसांची मानला आपण, तिचा आपण इथं उल्लेख केला नाही, आपण इंद्रांचा केला सरळ सरळ. तर असं काही न होता, म्हणजे उद्या कुणाला त्याचा अर्थ सहज लक्षात आला पाहिजे, वरुण धनुष्य असं म्हटलं असतं तर मग परत चर्चेला इथं सुरुवात होऊ शकते. इंद्रधनुष्य का म्हटले तुम्ही, वरुण धनुष्य का नाही म्हटले, कारण तिथं पावसाची देवता आहे. तर याच्या चर्चेत किंवा ह्या वादात न पडता मला असं वाटते रेन म्हणजे काय, पाऊस, वर्षा, आणि बो धनुष्य. बरोबर, जसं आपण तीर, कमटे, धनुष्यबाण असे शब्द वापरू, त्यातले कमटे, ओके, किंवा धनुष्य. तर मग त्याच्यासाठी मला अशी विनंती करायची आपल्याला की रेनबो हा जसा एक शब्द आहे तसाच आपण मराठीमध्ये इंद्रधनुष्य किंवा वरुण धनुष्य असे न वापरता निसर्ग धनुष्य बघा तुम्ही, किंवा रंगधनुष्य, वर्षा धनुष्य, हे किती चांगले शब्द राहिले असते आणि ते त्याला समर्पक आहेत. मग तुम्ही वर्षा धनुष्य वापरा, रंग धनुष्य वापरा किंवा निसर्ग धनुष्य वापरा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि बघा जमलं तर याच्यावर आपण वापर करायला सुरुवात करूयात. रेनबो मी 3 पर्याय आपल्यासमोर ठेवलेले आहेत, आपल्याला जो योग्य वाटतो तो आपण इथून पुढे वापरायला सुरुवात करूयात. रंगधनुष्य, निसर्ग धनुष्य किंवा वर्षा धनुष्य. कारण जसं आपण शब्दशः तिकडले काही ट्रान्सलेशन करतो ना, मग ते चुकीचे होऊ शकतात. तर जे काही जुने आपल्याला आहेत थोडीशी त्याच्यात जर सुधारणा करता आली, ते जर वापर करता आला, तर मला वाटते ते एक आपलं आद्य कर्तव्य आहे. हा मुद्दा मी आपल्या विचारार्थ ठेवला. आपण आपल्या कॉमेंट्समध्ये आपल्या मतांचा मला इथं पाठपुरावा करायला लावू शकता की सर हाही एक शब्द चांगला आहे किंवा त्याला आपण आणखीन या पद्धतीनं वापरू शकतो. तर तसे तुमचे मतं मला अवश्य कळवा. चालेल, थांबतो मंडळी, धन्यवाद.